नमस्कार. परीक्षेचा ताण कमी करा या आपल्या 21 दिवसाच्या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज दिवस 16वा. आजचा विषय आहे, मग मोठे प्रश्न लिहायचे नाहीत का? लिहायचे, तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. पण सुरुवातीला आपण पेपरला 2 भागात विभाजित केलेलं आहे, सोपं आणि कठीण. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी त्यांचा ऑब्जेक्टिव्हचा रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका शब्दात उत्तरं द्या, हे आपलं ऑलरेडी त्यांचं लर्न करून झालेलं आहे. आणि आत्ता अजूनही आपल्याकडे वेळ आहे, तर आपण त्यांना मोठ्या प्रश्नांचा सराव करायचा. ह्या ठिकाणी आपण एक काम करू शकतो की जर त्याला 4 धडे आहेत तर 4च्या 4 धड्यांचे मोठ्या प्रश्नांची उत्तरं पाठ करायला लावण्याच्या ऐवजी आपण त्यातले 2 धडे सिलेक्ट करून त्यांच्यावर जोर दिला तर चालेल का? आणि त्यातूनही आपल्या काही मुलं असतात जी खूप भित्री असतात की नाहीच लक्षात राहते आणि ते 4-4, 5-5 वाक्यांची उत्तरच बघून घाबरलेली असतात. त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तो प्रश्न वाचायचा आहे. त्या प्रश्नाचा अर्थ काय आहे, टीचरनी काय विचारलं आहे, मग टीचरनी उत्तर दिलेलं आहे, ते उत्तर वाचता वाचता एक ओळ आपल्याला त्याला समजावून सांगायचे की हे उत्तर कशासाठी लिहिलेलं आहे, टीचरनी काय प्रश्न विचारला आहे, काय उत्तर आहे. फक्त एवढंच. काही मुलं 5च्या 5 ओळी एवढ्या सोप्या पद्धतीने लर्न करतील आणि काही लोकांना नाही येणार, पण काही लोक फक्त 2 किंवा 3 ओळी लर्न करून देत. पण त्याच्यासाठी त्यावेळी 5चे 5च वाक्य लर्न कर असं करण्याच्या ऐवजी ती 3 वाक्य लिहून देत. ह्या पेपरला ती 3 वाक्य त्यांना अर्धा किंवा 1 मार्क मिळवून देतील आणि तीच त्यांचा आत्मविश्वास वाढवतील की पुढच्या परीक्षेला त्यांना आत्मविश्वासाने मोठ्या प्रश्नांचा उत्तरांचा सराव करायलाही भीती वाटणार नाही. श्री स्वामी समर्थ.